सहकार मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। आज अहमदपूरमध्ये त्यांच्या निषेधात मोर्चा आंदोलन करण्यात आलं। काय मागणी आहे आता किंवा काय म्हणणं आहे? सहकार मंत्र्यांचे विधान कितीपत योग्य आहे? नाही, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राची आजची काय परिस्थिती आहे। आज शेतकरी किती अडचणीत आहे, महाराष्ट्र किती अडचणीत आहे। एकीकडं तुम्ही सगळं मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर आलो म्हणून या ठिकाणी तुम्ही फार्स करता। सगळे विरोधी पक्षनेते, सगळे कार्यकर्ते, सगळे अधिकारी आज कुठेच ऑफिसमध्ये बघायला मिळत नाही। सगळे तुम्ही बांधावर असताना जर या मतदारसंघाचे आमचे आमदार, महाराष्ट्रातले सहकार कॅबिनेट मंत्री जर म्हणत असतील की शेतकऱ्याला नाद लागलाय, तुम्हाला काय मागावं आणि काय मागू नये ह्याचं सुद्धा तुम्हाला भान नाही। निवडणुका आली की तुम्ही काही मागितलं तर आम्ही तुम्हाला होच म्हणतो, नदी आणून जर द्या म्हणलं तर आम्ही नदी देतो। पण निवडणूक केल्याच्या नंतर तुम्हाला नदी देता येते का? या शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे, तुमच्या ज्या मंत्र्यांना हे विधान केलेलं आहे शेतकऱ्यांनी का नाद करायचा, हे मग शेतकऱ्यांचे तुम्ही खरंच घोर फसवणूक करणार आहेत का? तुम्ही त्यांचं कर्ज माफ करणारच नाहीत का? शेतकऱ्यांना आता तर 18,500 तुम्ही काल जाहीर केले आणि शेतकऱ्याच्या खात्यावर 4,000 रुपये, म्हणजे 8,000 पद्धतीनं 50% नुकसानीचे पैसे फक्त शेतकऱ्याच्या खात्यावरती। मग तुम्ही काय बोलालेत एक, वागालेत वेगळं, अशा पद्धतीचं धोरण तुम्ही कुणाची या ठिकाणी फसवाफसवी करा, कुणाचीही चेष्टा करा, पण त्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याची तुम्ही चेष्टा करू नये, अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनकर्त्याला माझी या ठिकाणी विनंती असणार। खरं म्हणजे बोलण्याचा उद्देश तो नव्हता, माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढतायत लोक, तरी देखील मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा प्रकारे त्यांनी माफी मागितली। नाही, ऐका ना, त्यांच्या बोलण्याचा उद्देश तर ते नव्हता तर काय होता? तुमच्या पत्रकाराने त्यांना विचारलं, मामा 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 ते खरं तर आमची पार घालवली हो, एवढं वाईट वाटते, त्याला काहीच बोलता येत नाही ना। बोलण्याचा उद्देश तुमचा काय होता तुम्ही सांगा। त्यांनीच सांगितलं पाहिजे। हे म्हणत होते की आमच्या एका पतसंस्थेमध्ये कर्ज घेतलं होतं आणि पतसंस्थेचं कर्ज या ठिकाणी माफ करता येत नाही। बरोबर आहे, तुम्ही सहकार मंत्री आहेत, त्या पतसंस्थेचे चेअरमन म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोलत नव्हता। तुम्ही एक सहकार मंत्री म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही वक्तव्य करत असताना एवढंही तुम्हाला ज्ञान नाही, एवढंही भान नाही। खरं तर मीच लई मोठी चूक केली हो। ते उठलं की त्यांना वाटत होतं बाहेर जावं, तर काहीच नाही, अज्ञानी माणूस आहे, काय एवढा परिपक्व राजकारणी नाही। ते अदृश्य शक्ती इथं मतदारसंघात काम करते, त्याच्या जीवावर हे राजकारण या ठिकाणी करते। आणि म्हणून मी म्हणलं इथंच गुरु फिरल्यापेक्षा लय मोठं पद तुम्हाला लोकांनी या ठिकाणी दिलेलं आहे, तुमच्या नेत्याने दिलेलं आहे। इथं फिरल्यापेक्षा महाराष्ट्रात जाऊन फिरा, इथं दरवेळेस असंच असते त्याची गरळवक नाही। एवढा बिंडोक्स माणूस तर राजकारणी महाराष्ट्रात बी कोणी बघितलं का नाही की हे त्यांची खरी पत आहे। आणि ते जे पद्धतीनं सांगतायत की मी या ठिकाणी दुधाच्या माध्यमातून दूध उद्योग उभं केला, लोकांच्या कल्याणासाठी नाही। इथं एक हैदराबादवाल्यांनी मस्का डेअरी काढलेली आहे, तिच्यापेक्षा 5 रुपये दर ह्यांचा कमी आहे। कारखाना घेतला, मला एक तुम्हीच सांगा आता, प्रियदर्शिनी कारखाना 100 कोटीला विकला आणि हे कारखाना 16 कोटीला यांनी खरेदी केला। कुठल्या कारखान्यानं जास्त भाव द्यायला पाहिजे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कमी भावात घेतलेल्या का जास्त भावात घेतलेल्या कारखान्यात तुम्ही 16 कोटी रुपयाला कारखाना घेतला, त्याच्यापेक्षा 500 रुपये तुम्ही जास्त भाव द्यायला पाहिजे ना। तुम्ही प्रत्येक टनामागे 500 रुपये कमी भाव देता दरवर्षी, हेच शेतकऱ्याला मदत आहे? ते हैदराबादच्या तिथं डेअरी काढलेले, त्याला काही इथं निवडणूक लढवायची नाही, त्यानं तुमच्यापेक्षा 5 रुपये जास्त देतात, त्याच्यापेक्षा तुम्ही 5 रुपये रेट कमी देता। हेच तुमचं धोरण आहे का? हेच शेतकऱ्यांबद्दलचा जिव्हाळा तुमचा आहे का? आणि काय तुम्ही शेतकऱ्याबद्दल या ठिकाणी केले म्हणून तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा पुळका येईल। त्यांना माहिती आहे काही जरी केलं तुम्ही निवडून येतो। आपल्या मतदारसंघातले 5च्या नंतर मतदान संपेपर्यंत एकही कुठलं बूथ या ठिकाणी सगळे बूथ तहसील झालते होय, 30,000 मतदान झालेलं आहे। त्याच्या जीवावर निवडून आल्याच्या ह्याला असं वाटतं की मोठा खुलासा करताय 5च्या नंतर जे काही मतदान झालं या मतदारसंघात 30,000 मतदान झाले। जे या मतदारसंघामध्ये 30,000 मतदान झालेलं आहे त्या मतदारांचा नाव आहेत मतदान यादीत, पण त्या घराचे ठिकाण नाहीत। सगळ्या पक्षांनी सर्वे केलेला आहे, ज्या त्या पक्षाच्या सर्वेमुळं इथं येऊन सर्वे करण्याची गरज नाही।
ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात आले. ह्यांचं सगळं जे काही हे कसे निवडून आले, आता ह्यांना असं वाटतं की हे सगळंच आमच्याकडे असेल तर काय फरक पडतं लोक विरोधात व्हायचं. बरं, सहकार क्षेत्र तेवढंच शेतकऱ्यांसाठी महत्वाचं मानलं जातं आणि सहकार मंत्रीपद तुमच्या मतदारसंघाला दिलं आहे. आता बाहेर सहकार मंत्र्याची काय प्रतिमा असेल? आता मला एक सांगा ना, आता योगायोगाने त्यांनी 25 वर्षापूर्वी सूतगिरणी चालू करतो म्हणून शेअर्स जमा केलेले आहे, जागा खरेदी केलेली आहे. ते जागा नॅशनल हायवेमध्ये गेली. त्या जागेचे मला वाटतं 1.5 कोटी रुपये या ठिकाणी मिळाले. ते पैसे कुठे आहेत? त्या लोकांचे पैसे जमा केलेले शेअर्स कुठे आहेत? सूतगिरणी कुठं आहे? माझी आपल्या माध्यमातून विनंती, आता संधी आलेली आहे, तेवढी सूतगिरणीच या ठिकाणी उभं केली तर सहकार मंत्र्याचा तेवढा तरी फायदा आपल्याला या मतदारसंघाला होईल. सहकार मंत्र्याचा फायदा मला वाटतं आता एवढाच या ठिकाणी होणार आहे, कारण पूर्वी गाडीनं पैसे येत होते, आता ट्रेननं पैसे येऊ लागले. पूर्वी गाडीमध्ये पैसे आणत होते, आता ट्रेन भरून पैसे आणू लागलेत. एवढा फायदा त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून लोकांच्या बद्दल हे अपशब्द या ठिकाणी बोलण्याचा धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झालं. बरं, सातत्यानं अजित पवार गटाचेच नेते सातत्याने शेतकऱ्यांविषयी गरळ ओळखले जातात. माणिकराव कोकाटे, दत्ता बने, आता सहकार मंत्री. बघा, संस्कार असतात. नेत्याबद्दल मी मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काही बोलू नये. ते पुन्हा म्हणतात, मी पुन्हा माझं मी असं चिमटी घेतो, मी बोललो बरोबर बोललो का, तेवढा सावध पवित्रा ते घेत असतील. ह्याने आता सावध पवित्रा घेतला पाहिजे. आपण काय बोलू लागलो, आपल्याला काय पद आहे, कारण अवकातीपेक्षा जास्त मिळाल्याच्या नंतर असंच होतं. तर हे होते माजी मंत्री विनायकराव पाटील. संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.